पहिला विषय आहे तो म्हणजे आपल्या धाराशिव शहरामध्ये 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याचा। आजची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे आणि आपल्यातले 30च्या पेक्षा जास्त वयाचे काय आहेत का? 30 पेक्षा जास्त आहेत? किती आहेत? आहेत का नक्की? सगळेच आहेत। मग आपल्यापैकी अनेकांना कदाचित आठवत असेल किंवा माहिती असेल की आपल्या शहराला अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड अडचणी होत्या। तेरणावरनं पाणी तर आपण आणलंच होतं, परंतु परिस्थिती बिकट होत गेल्यामुळे आपण रुईभरवरनं आणलं। आपण म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अगदी रायगावांवरनं आणलं आणि एक परिस्थिती अशी देखील उद्भवली जेव्हा आपण चोराखळी आणि आंबेहोळवरनं 100 टँकरने पाणी आपल्या शहरात आणायचो। स्वाभाविकच आहे की तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि त्याचं मूळ कारण हे की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी उजनी धरणामध्ये धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करून घेतलं आणि मग UIDSSMT योजनेच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारची मदत घेऊन, राज्य सरकारची मदत घेऊन, MIDCची मदत घेऊन आपण ती योजना जी आहे ती पूर्ण केली। आज पाणी येते ते तिथनं येते, परंतु त्याच्याच बरोबरीने आपण इतर काही पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या बद्दल आत्ता नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या बद्दल जास्त माहिती न देता आज मी इतकंच आपल्याला सांगणार आहे की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये धाराशिव शहर जिथे 100 टँकरने 20-30 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागत होतं, त्या शहराला दररोज 24 तास पाणी देण्याच्या बाबतीतला निर्धार जो आहे तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। हा पहिला मुद्दा।